भारत नवे तंत्रज्ञान व इंधनाकडे वाटचाल करत असताना पर्यायी वहन हे भारतीय उद्योगासाठी सर्वात मोठी उत्पादन संधी आहे असं मत विविध तज्ञांनी व्यक्त केले। द कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री तर्फे CII नेक्स्ट जेन मोबिलिटी शो 2023 या 2 दिवसीय प्रदर्शन व परिषदेचं उद्घाटन डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे करण्यात आले। या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते, IAS CII WR टास्क फोर्स ऑन फ्यूचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अरविंद गोयल, CII पश्चिम क्षेत्राचे माजी अध्यक्ष व पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि एका मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर सुधीर मेहता, CII पुणे झोनल काउन्सिलचे उपाध्यक्ष आणि सँडविक कॉरोमॅन्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य, ग्रीव्ज कॉटन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अरुण बसू, CII वेस्टर्न रिजनल हेडक्वार्टरचे वरिष्ठ संचालक राजेश कपूर आणि RSB ट्रान्समिशन्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा आणि कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन लिमिटेडच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी आदी मान्यवर तसेच भारतीय उद्योगातील नेतृत्व, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि CIIचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या उपक्रमात इलेक्ट्रोफाइन मोबिलिटी, क्लीन टेक फॉर फ्युअल ऑफ फ्यूचर, मोबिलिटी अँड व्हेकल डिझाईन आणि अर्बन मोबिलिटी इत्यादी विषयांचा समावेश आहे। CII नेक्स्ट जेन मोबिलिटी शोमध्ये प्रदर्शन व विविध विषयांवरील परिसंवादांचा समावेश आहे। CII नेक्स्ट जेन मोबिलिटी एक्सपो 2023 मध्ये उद्योग क्षेत्रातील भागधारक, धोरणकर्ते, नवोद्योजक, संशोधक आणि या क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिक पुण्यातील व परिवर्तनीय एक्सपोमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे। या एक्सपोमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे प्रतिनिधित्व करणारे 100हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत। उद्योग, व्यापार आणि सहकार क्षेत्रातून सुमारे 3000हून अधिक व्यावसायिक या एक्सपोला भेट देतील। या 2 दिवसीय एक्सपोमध्ये वाहन उद्योग, इंधनाचे भविष्य आणि शहरी गतिशीलता या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। इंटरॅक्टिव्ह टेक डेमो आणि उत्पादनांच्या सादरीकरणासह टेक्नॉलॉजी फोरम्स, फ्युचरिस्टिक अँड कन्सेप्ट व्हेकल्सचा एक्सपोमध्ये समावेश आहे। यामुळे जागतिक स्तरावर नेटवर्किंगसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील। या प्रसंगी बोलताना अरविंद गोयल म्हणाले की एकूण उत्पादन क्षेत्रामध्ये ऑटो क्षेत्राचा वाटा हा 40%हून अधिक आहे। या क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या परिवर्तनामुळे उद्योगाला मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत। डॉक्टर सुधीर मेहता म्हणाले की पर्यायी वहन हे भारतीय उद्योग क्षेत्रासाठी सर्वात मोठी उत्पादन संधी आहे। या क्षेत्रात आपल्याला जागतिक नेतृत्व करता येईल। डॉक्टर अरुण बसू म्हणाले की वाढत्या शहरीकरणामुळे प्रशासनावर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत आणि दळणवळणाच्या निगडीत समस्यांमध्ये ही महत्त्वाची बाब आहे। डॉक्टर संजय कोलते म्हणाले की भविष्यातील दळणवळणाच्या दिशेने आपण जात असताना विश्वासार्ह, सुरक्षित, स्मार्ट आणि परवडणारी वाहन व्यवस्था सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। CII पुणे झोनल काउन्सिलचे उपाध्यक्ष आणि सँडविक कॉरोमॅन्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी किरण आचार्य म्हणाले की प्रत्येक तंत्रज्ञान उत्क्रांतीमुळे अनेक बदल घडत असतात, जे आपल्याला शाश्वततेवर विचार करायला भाग पाडते। अजून क्या